नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक काय बाहेर बस। मी तुमच्याशी रिस्पेक्टनी बोलत होतो ना। अरे व्हिडिओ पण समोर राहिला, बस इथं अंकल का बरं अंकल द्या इथं, बस। अंकल काय काय याला डायरेक्ट मी आता पुण्यात गेली हा मी इथं पंचनामा लिहून राहिलो ना, हा काय म्हणजे ऐकून राहिला। अरे नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पोलिसांकडून वकिलाला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत वकिलांनी देखील अधिक माहिती दिलेली आहे। मात्र संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे असे वकील संघाने मागणी केली आहे। कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ही ओळख केवळ नावापुरतीच राहिली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। पाहूया सविस्तर बातमी। कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शहरातील जिल्हा रुग्णालय आवारात चक्क पोलिसांकडूनच वकिलाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आलाय। मला धक्काबुक्की केली आणि 2-3 कानाखाली मारले। त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो। मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवीगाळ केलेली, मला धक्काबुक्की केली आणि 2-3 कानाखाली मारले। त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो। मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवीगाळ केलेली। तुषार दोंदे असं मारहाण झालेल्या वकिलांचं नाव आहे। दोंदे हे आत्महत्या झालेल्या पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले तेव्हा हा प्रकार घडला। मी विचारपूस करण्यासाठी पोलीस चौकीमध्ये गेलो असता पोलीस कॉन्स्टेबल वेळ काढूपणा करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं। त्यांना मी आत येऊ का हा प्रश्न विचारला, काही मदत करू का असा देखील प्रश्न केला। त्यावेळी त्यांनी हे तुमचं कोर्ट नाही, बाहेर थांबा अशा अर्वाच्य भाषेत माझ्याशी संवाद साधला असं वकिलांनी सांगितलंय। ऐकूया ऍडव्होकेट तुषार दोंदे काय सांगतायत। नांदूर नाक्यावरून सिव्हिल हॉस्पिटल ॲम्ब्युलन्स मध्ये आम्ही पेशंटला घेऊन सिव्हिलला आणलं। त्याच्यानंतर एमएलसी रिपोर्ट घेऊन पोलीस चौकीला गेलो असता तिथले कॉन्स्टेबल वेळ काढूपणा करत होते, टाळमटाळ करत होते। त्याच्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडला, म्हटलं साहेब मध्ये येऊ का? म्हणे हा कोण तुम्ही? म्हटलं बसू का साहेब? म्हटलं मी वकील आहे म्हटलं आणि ते तुम्हाला एमएलसी रिपोर्ट आणि पंचनाम्यासाठी मदत करतोय, हे पंचनाम्यासाठी मदत करतोय म्हटलं तुम्हाला, तर हे काय तुमचं कोर्ट नाही म्हणे, बाहेर थांब म्हणे। आणि माझी शारीरिक भाषा करायला लागल्या। म्हटलं साहेब रिस्पेक्टली बोला, मी वकील आहे म्हटलं, हे तुमचं कोर्ट नाही म्हणे, तिकडे शांतपणावर कोर्टात करायचं म्हणे। आणि उठून मला धक्काबुक्की केली आणि 2-3 कानाखाली मारले। त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो। मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवीगाळ केलेली आणि तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल असे हे सिव्हिलच्या इथे ती पोलीस चौकी आहे ना सरकारवाड्याची, त्यांनी नाव व्हिडिओ मध्ये नाव त्यांचं विश्वजित राणे असं सांगितलेलं आहे। काय स्टार होते, हवालदार होते, ते जॅकेट घातलं असल्यामुळे त्यांची नंबर प्लेट मला बघता नाही। काय 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 बोलले? मी तुम्हाला ती व्हिडिओ देतो, त्या व्हिडिओ मध्ये मी बघून घ्या। त्यांनी मला आईवरून पण शिवीगाळ देण्याचा प्रयत्न केला आणि खोटा गुन्हा दाखल मध्ये अडकवण्याची धमकी पण दिली। काय तुम्ही त्यासाठी गेली? माझी पक्षकार आहे, त्यांच्या कामगारांनी रात्री फाशी घेतली ती, त्या निमित्ताने मी एक वकील म्हणून त्यांना मदतीसाठी गेलो होतो। जे फाशी घेतली ते कुठले राहणार? ते पेठ सुरगाणा तालुक्यातले। तुम्ही ती चौकशी करण्यासाठी गेलो। ते काय बोलले ते पहिले? त्या अगोदर टाळमटाळ करत होते, वेळ काढूपणा काढत होते। त्याच्यानंतर मी जाब विचारल्याच्या नंतर त्यांनी मला धक्काबुक्की करून बाहेर काढून द्यायचा प्रयत्न केला। आता आपली काय मागणी? त्यांना तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, निलंबित करून त्यांना अटक करण्यात यावी। माझं नाव ॲडव्होकेट तुषार रमेश दोंदे। या प्रकरणी नाशिक वकील संघाकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली। संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे।
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी नाशिक पोलिसांकडूनच कारवाई केल्या जात आहे. पण जर अशा प्रकारची कायद्याच्या रक्षकांना मारहाण होत असेल ती देखील पोलिसांकडून, तर नाशिक जिल्हा खरंच कायद्याचा बालेकिल्ला आहे का, ही चर्चा, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे आणि सामान्य नागरिकांकडून याबाबत जोरदार चर्चा देखील होत आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.